विद्याच्या घरी पोहोचलो आणि बंगलोला लाइटिंग तर केलेली होती, परंतु तिथे इतकी शांतता होती आणि बाहेर एकच कार दिसली तेव्हाच आम्हाला डाऊट आला. हे ड्रेस काढलेला आहे. हा ड्रेस जो आहे हा ड्रेस बऱ्यापैकी महागाचा आहे. घेऊन बरेच वर्ष झाले. तर महागाची वस्तू महाग असली तरी पण ती टिकते पण तेवढीच, नाही का. हा माझा ड्रेस आहे. खूप छान असा हा ड्रेस आहे. लॉंग ड्रेस आहे. अनारकली पॅटर्न. याचं वर्क बघा इथे किती सुंदर आहे. आणि याआधी मी घातला आहे तो व्हिडिओमध्ये. तर संगीतचा कार्यक्रम आहे तर हा ड्रेस मी घालते. तर फेस धुवायचा कंटाळा आला आहे, परंतु आता ऑलमोस्ट 5:30 वाजले. तर फेस वॉश करते, थोडेसे टचअप करते आणि मग ड्रेस घालते, तयार होते आणि मग तुम्हाला दाखवते मी कशी तयार झाली ते. ओके. आता तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिजिबल होईल तो ड्रेस. हा मी मुंबईला पाणेरीमध्ये घेतला होता, ज्यावेळेस आम्ही नाशिकलाच राहत होतो. आय थिंक 2016मध्ये मी हा ड्रेस घेतला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष जुना हा ड्रेस आहे. कोणी म्हणेल का किती सुंदर आहे बघा. पाणेरी म्हणून आहे ना दादरला, तर तिथे मी हा ड्रेस घेतला होता. अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे. आता हा जो ड्रेस आहे त्याला इथे खूप हेवी वर्क आहे, त्याच्यामुळे मी गळ्यामध्ये एकदम सिम्पल असं मंगळसूत्र ठेवलं आहे आणि गळ्यात सिम्पल ठेवलं आहे म्हणून मी इयरिंग जे आहे ते हेवी घातले. तसे ह्या ड्रेसवर नाजूक इयरिंग पण गेले असते, मी 1-2 ट्राय केले, परंतु हे कलर कॉम्बिनेशन ह्या इयरिंगचं ह्या ड्रेसशी मॅच होतं आहे. तर हे बघा अशी थोडीशी मी तयार झाली आहे. प्रशांत जे आता काहीतरी काम करताय, त्यांना अजून दाढी वगैरे करायची आहे आणि ते करून झालं की मग आम्ही निघू. आता संध्याकाळचे 6 वाजत आले. तर आता ते जोपर्यंत त्यांची दाढी वगैरे करता मी माझी संध्याकाळची देवांची पूजा करून घेते आणि मग आम्ही निघू. हेअरमुळे मी काय एवढी बरोबर दिसत नव्हते, तर करीना माझे हेअर स्ट्रेट करून देते. मी एवढी गरीब का दिसते आहे? गरीब दिसलेलं चांगलं असतं बेटा. तिने केसांना थोडं तिचा कुठला फिलिप्सचा ब्रश आहे का ग तो, हेअर ब्रश जो आहे तो हिटिंग स्टूल आपण ज्याला म्हणू शकतो, ते यूज केलं तर खरोखर थोडासा लुक मला बेटर वाटायला लागला आधीपेक्षा. हेअर फारच वांद्रे उंदरे झाले होते, तर आता जरा सेटल वाटत आहे, जरा छान सेट वाटत आहे. आता निघालो आहे आम्ही. ऑलमोस्ट 6:30 वाजले असतील. वाजले का 6:30 प्रशांतजी? 6:45 वाजले. त्या मानाने रेनी सीझन आहे तरी सनलाईट बाहेर भरपूर आहे, तुम्ही बघू शकता. तर आता तरी पाऊस थांबलेला आहे आणि तिच्या घरी जायला मला अर्धा तास लागेल ना. आडगावला वगैरे आहे, तसं डिस्टन्स खूप नाही आहे, परंतु यावेळेला ट्रॅफिक खूप असतं. घरातून निघण्याआधी करीन आणि आमचे काही पिक्चर क्लिक केले ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला, एक अर्धा तासामध्ये 6:15 आम्ही विद्याच्या घरी पोहोचू. आणि पावसामुळे गोदावरीला आलेलं पाऊस नाही, पाणी, सॉरी. तरी पण इतकं काही नाही, पण आपण बातम्यांना तर बघितलं. हो ना, इकडे पात्र मोठं आहे ना. कितीतरी टक्के कुठलं धरण भरलं असं काहीतरी न्यूजला सांगत होते ना. आणि पावसाळा म्हटला की रस्त्यांची अशी कंडिशन, खड्डे, कुठे काय आणि त्यातली त्यात नाशिकला सगळीकडेच रस्ते हे करून ठेवले. गणपती बाप्पा किती छान आहे आता. आणि बंगलोला लाइटिंग तर केलेली होती, परंतु तिथे इतकी शांतता होती आणि बाहेर एकच कार दिसली तेव्हाच आम्हाला डाऊट आला. तर कार्यक्रम जो आहे तो मिरची हॉटेलला आहे. आता तिने आम्हाला इन्व्हिटेशन पाठवलं, त्यात फक्त उद्याचं कार्यालय मेन्शन आहे, उद्याचं
प्लेस ऑफ मॅरेज मेन्शन आहे. मिरची हॉटेलला नाही आहे कार्यक्रम, शिवशक्ती लॉन्स जे मिरची हॉटेलच्या शेजारी आहे तिथंच आहे. अच्छा, दुपारी हे आणि यांची मैत्रीण बोलले बरं का, यांनी टाइम विचारला तेव्हा बोलले ना, तिने सांगितलं कार्यक्रमाचं ठिकाण ना, यांनी विचारलं आणि मग हे आता निघालो परत. फायनली आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. जयशंकर लॉन्स वरती आहे संगीतचा कार्यक्रम मध्ये चालू आहे. तर कुठलेही डान्सचे कार्यक्रम असल्यानंतर जर सॉन्ग नसेल, गाणं नसेल तर बघायला मजा येत नाही. म्हणून मी सॉन्ग ॲज इट इज राहू दिले. भलेही हा व्हिडिओ मला मॉनिटाईज नाही करता येणार. थोडक्यात म्हणजे ह्या व्हिडिओपासून मी 1 रुपया 4 आणेही कमवणार नाही, ते गरजेचं नाही आहे. ॲक्च्युली या सर्वांनी किती छान एन्जॉय केलं, किती मजा केली ते तुम्ही बघा. खूप छान वाटलं मला. आणि विद्याच्या भावाला बघून मला माझा भाऊ मिलिंद याची खूप आठवण येत होती. आणि मी विचार करत होते की माझ्या मुलांचे जेव्हा लग्न होतील, मिलिंद असता तर त्याने किती एन्जॉय केलं असतं, असाच तो नाचला असता, असाच त्याला आनंद झाला असता, असा विचार करून करून मी इमोशनल देखील होत होते. तर खूप छान झाले हे सगळे कार्यक्रम. तुम्ही पण एन्जॉय करा. आणि नवरदेवाची आई मी तुम्हाला भेटवते. ही बघा विद्या, व्हॉइस दिसते मस्त. तुमको पाया है तो जैसे खोया, कहना चाहूँगी तो तुमसे क्या कहूँ. तुमको पाया है तो जैसे खोया, कहना चाहूँगी तो तुमसे क्या कहूँ. किसी ज़बान में वो लफ्ज़ ही नहीं कि जीत तुम हो. तर या डान्स ग्रुपमध्ये फ्रंट रोमध्ये दाढीवाले जे भाऊ आहेत ते विद्याचे भाऊ आहेत. नंतर पण त्यांनी ब्लॅक अँड रेड शर्ट घालून डान्स केला. तर त्यांना बघून मला खरोखर माझ्या भावाची खूप आठवण येते. वहिनींनी पण खूप छान डान्स केले या कार्यक्रमामध्ये.
बड़ी सॉलिड मस्ती चाहिए हेलो हेलो तू मुझे लगाई येलो येलो कंट्रोल करो भाई दुनिया को खुश रहो ना यार लड़की मस्त मस्त तू देख के तुझको दिल आई डोला हे बघा इथून आणि आम्ही आता जेवणासाठी आलेलो आहोत. अजून डान्स परफॉर्मन्स चालू आहे.
100 बार करा तू जावे जे मैनू छड़ के मौत दा इंतजार करा कि तेरे लिए दुनिया छोड़ रुमालमुळे मला शूटच करता येत नाही. Let me drive to the left, to the right, to the left, to the right, to the left, to the left, to the left.
नेहमी सांगत असते बघा की आम्ही ड्रीम सिटीमध्ये राहिला होतो. तर याच सोसायटीमध्ये आम्ही 7 वर्ष राहिलो. तर सोसायटीचंच इथे ग्रॉसरी शॉप आहे. तर प्रशांतजी इथे करीनाला ताक घेण्यासाठी गेले. ती काय ते मसाला ताक जे असतं मस्ती काय. ॲक्च्युली रात्रीचे 10:15 वाजले, पण करीना आपली काही लवकर जेवण करत नाही आणि तिने आम्हाला सांगितलं की येताना ताक घेऊन या. तर तिला ना ॲसिडिटीचा त्रास आहे. तर मग त्याच्यामुळे ती काय करते, जेवणाच्या आधी ताक पिते. ताक पिल्यामुळे तिला काय मग ॲसिडिटी होत नाही. तर मग ताक घेण्यासाठी आम्ही इथे सोसायटीच्या शॉपमध्ये थांबलो आणि इतकी मजा आली. खूप म्हणजे खूप असं मलाच इमोशनल व्हायला होत होतं. विद्याचे दोन्ही मुलं इतके छान आहे, इतके हँडसम आहे आणि तशाच खूप सुंदर अशा सुना देखील तिला भेटल्या आहे. तिचा मोठा मुलगा आणि मोठी सून जर्मनीला असतात. तिकडेच दोघं जॉब करतात. त्याचं लग्न 2 वर्षापूर्वी झालं, तेव्हा आम्ही हैदराबादला होतो, तो आलो नाही. आणि आत्ता लहान्या मुलाचं लग्न आहे उद्या. तर मावस भावाचीच मुलगी तिने सून म्हणून केली आहे. तर खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केलं आम्ही. 30 परफॉर्मन्सेस झाले, पण मी थोड्या क्लिप काही शूट केल्या, त्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्याच व्हिडिओमध्ये. शेरू बातम्या बघतोय का रे? आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर.